माझ्या लेकरा, हा संदेश बंद करू नकोस. कारण आज मी तुला काहीतरी सांगण्यासाठी आलो आहे. तुझ्या जीवनात गेल्या काही दिवसांपासून जे अंधाराचे ढग जमले आहेत, ते प्रश्न तुला सतावत आहेत. ज्या गोष्टींची तुला चिंता तू मनात धरून बसला आहेस, त्या सर्वांवर आता प्रकाश पडण्याची वेळ जवळ आली आहे. मी पाहत आहे की तू खूप दिवसांपासून शांतपणे संघर्ष करत आहेस. अनेक वेळा तुझ्या डोळ्यात अश्रू आले, पण तू ते कोणालाही दाखवले नाहीस. अनेकांना वाटते की तू आनंदी आहेस, पण तुझ्या मनातील वेदना फक्त तुला आणि मलाच माहीत आहेत. म्हणूनच आज मी तुला सांगतो, धीर सोडू नकोस. माझ्या बाळा, एक दिव्य प्रकाश तुझ्या दिशेने येत आहे. हा प्रकाश फक्त डोळ्यांनी दिसणारा नाही, तर तो तुझ्या नशिबात होणाऱ्या बदलांचा प्रकाश आहे. ज्या मार्गावर तुला अंधार दिसत होता, त्या मार्गावर आता आशेचे किरण पडणार आहेत. ज्या दारासमोर तू वारंवार उभा राहिलास आणि ती दारे बंद झाली, तीच दारे आता उघडण्याची वेळ आली आहे. तू फक्त आनंदी राहा, कारण आनंद हेच सर्वात मोठे सामर्थ्य आहे. जेव्हा मन आनंदी असते, तेव्हा संकटे देखील लहान वाटू लागतात. दुःख कायमचे नसते, अडचणी कायमच्या नसतात. जसा काळ बदलतो, तसे जीवनही बदलते. आजचा अंधार उद्याच्या प्रकाशात नाहीसा होतो. माझ्या लेकरा, तुला कदाचित वाटत असेल की माझ्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत, पण मी तुला सांगतो, तुझी प्रत्येक हाक माझ्यापर्यंत पोहोचते. तुझा प्रत्येक अश्रू मी पाहतो. तू जेव्हा मनापासून माझे नाव घेतोस, तेव्हा मी तुझ्या जवळच असतो. आता मागील दुःखांचा विचार सोड. जे गेले ते गेले. वारंवार जुन्या जखमा उघडून पाहू नकोस. त्या आठवणीने तुला फक्त त्रास होईल. त्याऐवजी नवीन आशा धर, नवीन स्वप्ने बघ, कारण तुझ्या आयुष्यात काहीतरी सुंदर घडण्यासाठी नियती तयारी करत आहे. माझ्या बाळा, तुला ज्या गोष्टीची सर्वाधिक चिंता आहे, त्या गोष्टीत लवकरच सुधारणा दिसू लागेल. घरातील वातावरण शांत होईल. आर्थिक अडचणी हळूहळू कमी होतील. मनावरील ओझे हलके होईल. तुला
तुला योग्य मार्ग दाखवणारी व्यक्ती भेटेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुझ्या मनात पुन्हा आत्मविश्वास जागा होईल. तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव. विश्वास हे ते बीज आहे ज्यातून चमत्कार उगवतात. जेव्हा सर्व मार्ग बंद वाटतात तेव्हाच परमेश्वर नवीन मार्ग निर्माण करत असतो. आज मी तुला सांगतो, हसत राहा, आनंदी राहा. प्रत्येक सकाळी स्वतःला सांग, माझ्यासाठी काहीतरी चांगले घडत आहे. कारण तुझे विचारच तुझे भविष्य घडवतात. सकारात्मक विचार ठेवशील तर सकारात्मक गोष्टी आकर्षित होतील. माझ्या लेकरा, तुला मिळणारा हा दिव्य प्रकाश म्हणजे फक्त सुख नव्हे तर अंतर्मनातील शांती आहे. बाहेरच्या परिस्थिती कशाही असो, पण मन शांत असेल तर जीवन सुंदर वाटते. म्हणून मनात भीती ठेवू नकोस, चिंता ठेवू नकोस, नकारात्मक लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू एकटा नाहीस. ज्या क्षणी तुला वाटते की कोणीच तुझे नाही, त्या क्षणीही माझा हात तुझ्या डोक्यावर असतो. मी तुला पडू देणार नाही. तुझ्या प्रत्येक पावलावर माझा आशीर्वाद आहे. आता येणारे दिवस आशेचे आहेत, प्रेमाचे आहेत, आनंदाचे आहेत. म्हणून हा संदेश मनात जपून ठेव. स्वतःला दुःखात बुडवू नकोस. चेहऱ्यावर हसू ठेव, कारण तुझ्या जीवनात प्रकाशाचा प्रवास सुरू झाला आहे. माझ्या बाळा, लक्षात ठेव, दिव्य प्रकाश तुझ्या दिशेने येत आहे. आनंदी राहा, विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. मी तुझ्या सोबत आहे.